अध्यक्ष महाराज, आज मी राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलण्यासाठी उभा आहे। राज्यपालांच्या भाषणामध्ये केवळ महापुरुषांची नावे घेऊन त्यांचे विचार जपण्याचे सांगितलं जातंय, पण अजून हिंदू मिल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधीपर्यंत ते पूर्ण होणार याच्यावरती त्या भाषणामध्ये उल्लेख नाही। मणिकर्णिका घाट पाडला गेलाय आणि आज या देशामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती 300वी जयंती आणि हे जयंतीचं वर्ष म्हणून साजरं करत असताना घाट पाडल्यानंतर या शासनाने महाराष्ट्र राज्य सरकारने काय भूमिका घेतली याचा उल्लेख त्या अभिभाषणामध्ये नाही। राज्यपालांनी सांगितलं की महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरती आम्ही वचनबद्ध आहोत, परंतु बेळगाव कारवार येथील मराठी भाषकांवरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल एकही शब्द त्या भाषणामध्ये नाही। त्या सीमेवरील ग्रामीण भागातल्या मराठी शाळा बंद होत आहेत त्याच्याबद्दल उल्लेख नाही। आज विकसित महाराष्ट्राचं आपण स्वप्न पाहत असताना 2047 साली आपली अर्थव्यवस्था ही $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था असेल असं स्वप्न पाहिलं जाते। चांगली गोष्ट आहे, अभिनंदन आहे। पण आज राज्यामध्ये जो मुलगा जन्म घेताना त्याच्या डोक्यावरती 4,22,000च्या आसपासचं कर्ज आहे। 7 लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज या महाराष्ट्रावरती आहे। आज गडचिरोली हा स्टील हब म्हणून आपण एक औद्योगिक क्षेत्रातलं एक पाऊल टाकलेलं आहे, त्याबद्दल अभिनंदन आहे। पण तिथल्या आदिवासी बांधवांचं जल जीवन जमीन हे हक्क आणि त्याच्याबद्दलचं सरकारचं धोरण काय? विदर्भातलं फुफ्फुस म्हणून गडचिरोली जिल्ह्याकडे पाहिलं जातं, पण त्या येऊ घालणाऱ्या स्टील प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे त्या भागातल्या ग्रामीण भागातल्या गोरगरीब जनतेला फुफ्फुसाचा कॅन्सर तर होणार नाही, फुफ्फुस कॅन्सरचं हब तर होणार नाही याची भीती त्या विदर्भातल्या गोरगरीब जनतेला वाटत आहे। आज कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासून सेवानिवृत्तीपर्यंत सर्व माहिती एका पोर्टलवरती आणण्याची घोषणा करण्यात आली, परंतु राज्यात लाखो कर्मचारी मागच्या काही वर्षांमध्ये रस्त्यावरती उतरून जुन्या पेन्शनसाठी त्यांनी लढा दिला, त्याचा उल्लेख या भाषणामध्ये नव्हता। आज महाराष्ट्र राज्य हे जलसंधारणामध्ये सर्वोत्तम आहे। केंद्र सरकारने प्रथम पारितोषिक दिलं, अभिनंदन आहे। परंतु आज ही विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या हजारो ग्रामीण भागातली जनता पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या माध्यमातून पाणी पिते, टँकरवरती अवलंबून राहावं लागतंय। आज मागच्या पंचवार्षिकमध्ये जल जीवन मिशन ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारने राबवली। माझ्या मतदारसंघामध्ये कोट्यवधीचा निधी वापरून जल जीवनची योजना अनेक ग्रामीण भागात राबवली गेली, पण दुर्दैव असं आहे की आज एकाही गावातल्या एकाही तोटीला ते पाणी मिळत नाही। त्या ग्रामीण भागातल्या गोरगरीब जनतेच्या घशाची कोरड अजून शमलेली नाही। सरकार हे शाश्वत शेतीसाठी वचनबद्ध आहे, परंतु पिकाला हमीभाव मिळत नाही। शेतकऱ्यांनी पिकवलेली जी काही मका आहे ती मका विकत घेण्यासाठी सरकारचा कोटा संपलेला आहे। माझ्या तालुक्यातली जवळजवळ 21,000 क्विंटल मका तशीच पडून आहे आणि तो शेतकऱ्यांवरती होणारा अन्याय आहे। शेतीला लागणारी अखंड वीज देण्यात यावी, शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचं नियोजन व्हावं। आज माझ्या मतदारसंघात कोरडा आणि मान नदीवरती बंधारे आहेत, ते बंधारे शासनाने वेळेत भरून देण्यात यावे ही आपल्या माध्यमातून सरकारला मागणी। माझा तालुका हा दूध उत्पादन करणारा तालुका म्हणून सांगोल्याची ओळख आहे आणि जास्तीचं त्यांच्याकडे गायी असल्या कारणाने दूध काढण्यासाठी मशीनच्या माध्यमातून ते दूध
काढलं जातं आणि ज्यावेळेस सकाळ आणि संध्याकाळची वेळ होती, मशीन चालू करण्याची वेळ होती, धारा काढण्याची वेळ होती, त्यावेळेस लोड शेडिंगच्या माध्यमातून त्या गोरगरीब जनतेला सरकार त्रास दिलं जाते की काय अशी शंका आमच्या मनामध्ये आहे. आज अतिवृष्टी या वर्षाच्या सुरुवातीला झाली, असंख्य शेतकरी त्या अतिवृष्टीमुळे बाधित झाले. अजूनही त्या शेतकऱ्यांना, बाधित शेतकऱ्यांना त्या अतिवृष्टीचं अनुदान मिळालेलं नाही. त्या शेतकऱ्यांना दिवसेंदिवस तहसीलदार ऑफिसचे हेलपाटे मारावे लागत आहेत. सरकारने कर्जमाफी जाहीर केली, जून 2026 पर्यंत कर्जमाफी होईल. आज काही दिवसानंतर मार्चचा महिना चालू होतोय आणि मार्च अखेरला परत खाजगी बँका त्या शेतकऱ्यांना त्रास द्यायला चालू करतील. घेतलेलं कर्ज भरण्याचा तगादा लावला जाईल. याच्याकडे शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या सभागृहामध्ये मागच्या पंचवार्षिकमध्ये कैलासवासी गणपतराव देशमुख साहेबांच्या स्मारकाचा, विधिमंडळाच्या परिसरातल्या स्मारकाचा मुद्दा मांडला होता. आज सांगोला मतदारसंघ ती वेळोवेळी मागणी करतोय, त्याच्यावरती शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप दिला जाणार आणि 6 लाखाहून अधिक कृषी पंप बसवून जागतिक वर्ल्ड विक्रम केल्यामुळं गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपल्या राज्याची नोंद झाली. निश्चितपणे ही राज्याच्या दृष्टीनं आणि देशाच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे, त्याबद्दल अभिनंदन. पण मला आपल्या माध्यमातून सरकारला विचारायचं आहे की आजपर्यंत किती शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेसाठी अर्ज केले आणि किती वेळामध्ये त्या शेतकऱ्याला सौर ऊर्जा पंप मिळाले. 1.5 वर्ष होऊन गेलं, घोषणा झाले, पण आज ही शेतकरी त्या सौर ऊर्जा कृषी पंपापासून वंचित आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाचा उल्लेख आहे, परंतु प्रशिक्षणानंतर रोजगार उपलब्धतेची हमी, शिष्यवृत्ती, वसतिगृहाची सुविधा, उच्च शिक्षणातील प्रवेशाच्या अडचणीचा स्पष्ट उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये नाही. अध्यक्ष महोदय, इतरांना 10-15 मिनिटं बोलण्याची संधी दिली. माझ्या तालुक्यातून सगळ्यांना 5-5 मिनिटं बोलायचे. आपण कन्क्लूडवर या. मी कन्क्लूड करतो अध्यक्ष महोदय. आणि आम्ही पहिल्यांदा निवडून आलेले सदस्य आहोत अध्यक्ष महाराज, आणि आमची विनंती आहे, आम्ही सकाळपासून या सभागृहामध्ये हे बोलण्यासाठी उभा आहोत. कन्क्लूजन आपण आम्हाला संधी द्यावी एवढी विनंती आहे. आज राज्य सरकारच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या 850 प्राथमिक शाळा बंद होत आहेत. याच्या इतकं दुर्दैव या राज्याचं नसावं, याच्याबद्दल राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये एकही उल्लेख नाही. याच्यामुळं मी त्या अभिभाषणाचा विरोध करतोय. आज राज्यामध्ये जवळपास राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या माध्यमातून ऑक्टोबर 2025 च्या अहवालामध्ये 2023-2024 मध्ये या देशामध्ये 10,786 आत्महत्या झाल्या आणि त्या आत्महत्यापैकी 38% आत्महत्या या महाराष्ट्रातले. एकूण 6,669 आत्महत्या माझ्या या राज्यातल्या बळीराजांनी केलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल कुठेही उल्लेख होत नाही. या राज्याचं उत्पन्न मुंबई शहराच्या माध्यमातून 62% आहे, 62%. आणि राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये मुंबईचा साधा एक मुंबई म्हणून चकार शब्द निघू नये, याच्या इतकं दुर्दैव असू नये. आज गव्हर्नमेंटचं एक पोर्टल आहे एम्प्लॉयमेंटसाठी. त्या ठिकाणी मागच्या 6 महिन्यामध्ये 34 लाख बेरोजगारांनी त्या पोर्टलवरती नोंद केलेली आहे. राज्यपालांच्या भाषणामध्ये सांगितलं गेलं की रोजगार निर्मिती होते. रोजगार जर निर्मिती होत असती तर एवढे बेरोजगार आपल्याला या राज्यामध्ये पाहायला मिळालेले नसते. आज कन्क्लूड करा आता, प्लीज कन्क्लूड करा. आपण सिद्धार्थ शिरोळेच्या नंतर. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज,
दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या विश्वचषक खो खो स्पर्धेमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघाने विजेपद मिळवलं आणि पुरुष संघामध्ये महाराष्ट्राचे 5 आणि महिला संघाचे 4 खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व केलं गेलं. त्या पुरुष संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले आणि महिला संघाच्या प्रशिक्षक सन्माननीय प्राची वाई बाबासाहेब कन्क्लूड करा आपण, प्लीज कन्क्लूड करा. शेवटचा हा मुद्दा तुमचा संपून टाका बाबासाहेब, थोडा मुद्दा संपून टाका. अध्यक्ष महाराज, महिला आणि पुरुष खो खो विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्राचे पुरुषाचे 5 आहेत आणि महिलांच्या 4 खेळाडू आहेत. परंतु जागतिक स्पर्धेमध्ये प्रशिक्षक म्हणून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षकांना मात्र या शासन निर्णयातून डावललं गेलेलं आहे. तरी जागतिक विश्व करंडक स्पर्धा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा, ऑलिम्पिक स्पर्धा या स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षकांना प्रोत्साहनपर बक्षिसाची रक्कम देण्याची नोंद या शासनाने करावी एवढी विनंती करतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचा आभार. देवराव भोंगळे साहेब. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष